तहसीलदार साहेब बौद्ध समाज स्मशानभूमीसाठी वंचित। संग्रामपूर तालुक्यातील बावनभीर बौद्ध समाज बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले असून मागील 50 वर्षापासून बौद्ध समाज बांधव स्मशानभूमीसाठी संघर्ष करत आहेत, परंतु कित्येक वर्ष उलटूनही त्यांना अजून स्मशानभूमी शासनाने बांधून दिली नाही। निवेदनात त्यांनी नमूद केले की पावसाळ्यामध्ये एखादा व्यक्तीचे मृत्यू झाल्यास त्यांना जाळण्यासाठी शेड नाही व या काळात एखादं प्रेत पाणी आल्यामुळे अर्धवट जळते व त्याला दुसऱ्या दिवशी जाळावे लागते, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। करिता आम्ही ग्रामपंचायत सरपंच बावनभीर व ग्रामसेवक यांना 29/7/2024 रोजी निवेदन दिले, वारंवार विचारणा केली, स्वतः भेटून विचारपूस केली असता त्यांनी अजूनही निधी मंजूर झाला नाही असे सांगितले। तसेच त्या ठिकाणी आम्हाला कोणताच न्याय मिळाला नाही। करिता आज माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देत असताना बौद्ध समाज बांधवांनी असा इशारा केला की आम्हाला 1 महिन्याच्या आत स्मशानभूमीचं काम चालू झालेलं आहे, यानंतर कोणताही व्यक्ती मरण पावले त्याचे प्रेत आपल्या कार्यालयाच्या समोर जाळण्यात येईल व याची सर्वस्व जबाबदारी आपली राहील। आमचे हाल पाहलं होऊन राहिले या पावसाळ्याचे, कारण आमची इकडे जावल्या जात नाही। आम्ही लय तकलीफमध्ये आहोत। 2-2 दिवस आम्ही ते जाळायला गेलो तरी ते अरब कच्ची जळते, पण आमची प्रेत जळून राहिली नाही, म्हणून या कारणाने आम्हाला स्मशानभूमी पाहिजे। याच्या अगोदर तुम्ही कोणाला निवेदन दिलं? याच्या अगोदर तहसीलदार साहेबांनी, याच्या अगोदर सरपंच साहेब त्यांनी काय सांगितलं? त्यांनी हे सांगितलं की बा करू, त्याला 1 वर्ष होऊन राहिले पण काही कोणी केअर घेऊन नाही राहिलं बा, मग काय करा आता, त्यासाठी आम्ही इथं आलो। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।